टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आज मी आली आहे कोणाबरोबर माहिती आहे का तुम्हाला? माझी बेस्ट फ्रेंड. म्हणजे आता त्याचं तुम्हाला आमची रिलेशन आहे तुम्हाला नंतर काहीतरी सांगेन मी, पण आज तिच्याबरोबर फायनली डे आउट आमचा सक्सेसफुल होणार आहे. कितीतरी महिने झाले आम्ही प्लॅन करायचो पण तो काही व्हायचा नाही आणि आज आम्ही आलो आहे डे आउटला. आज आम्ही आता कुठे आलो तो तुम्हाला कळेलच. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे या व्लॉगमध्ये. फायनली आमचा प्लॅन आता काय म्हणतो सक्सेसफुल होतोय. सो आता आमचा डे आउट आहे, तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललोय काय करतोय, तुम्हाला इथे सगळं दिसेल. सो आपण नंतर भेटूया. नंतर सो ही अशी प्लेस आहे बेणावलीमला, खूप अमेझिंग प्लेस आहे. आणि तर बघूयात, सदर्न डेकमध्ये जायचं आहे मला. मस्त फेमस कॅफे आहे, बघूया आम्हाला ते एक्सप्लोर करायचं आहे. सो लेट्स सी. आणि बीच, आता काय काय आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत बघूया. हॅलो गाईज, सो आम्ही आता पोचलो आहे डेस्टिनेशनवर. आम्ही बेणावलीला आलो आहे आणि ही आहे अशी प्लेस, खूप ब्युटिफुल आणि खूप आम्ही मस्त मस्त फोटोज वगैरे काढलेत, सगळं व्हिडिओज वगैरे. सो आता आम्ही बीचकडे चाललो आहोत सकाळी. सो आता बीचकडे जाणार आहोत आणि नंतर एक कॅफे वगैरे बघू तिथे काय एक्सप्लोर करतोय. पण अमेझिंग प्लेस आहे, खूप मस्त फोटोज येतात इथे. सो या एक्सप्लोरिंग दिस प्लेस. आता बघू आम्ही कुठे पुढे चाललो आहोत. सो गाईज, तुम्हाला मी इंट्रोडक्शनच नाही केलं. सो ही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आमची मैत्री, आम्ही बेस्ट फ्रेंड्स होऊन झाले 12 वर्ष. म्हणजे 12 वर्षापासून आम्ही अगदी बेस्ट फ्रेंड्स आहोत. म्हणजे आणि आम्ही तसं रिलेशनमध्ये पण आम्ही कोणतरी लागतो, पण स्कूलपासून आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत बरं का. आम्ही ॲक्च्युली त्याच्या आधीपासून पण ओळखतो. आम्ही डान्स क्लासमध्ये आमची ओळख झालेली. आम्ही तेव्हा प्रायमरीमध्ये होतो ना, आता 3rd 4thमध्ये वगैरे असतो. आणि 5th पासून आम्ही दोघं जे बेस्ट फ्रेंड्स आहोत ते अजूनही आहोत. म्हणजे आमचं बॉन्डिंग एवढं आता स्ट्रॉंग आहे ना. आणि एवढं बेस्ट फ्रेंड्स म्हणजे वी नो इच अदर सिन्स चाइल्डहूड. एकत्र मोठे होताना आम्ही बघितलं एकमेकांना आणि बरेच मुमेंट्स आम्ही काय म्हणू, मुमेंट्स काय अख्खं अर्ध लाईफ, अर्ध नाही, ह्या 20 वर्षात मला आम्ही आता किती एज असेल आमचं, पण त्या वर्षात आम्ही 12 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि आता असंच आयुष्यभर राहायचं. सो आय एम व्हेरी हॅपी. वी बोथ आर काय म्हणू आम्ही सखी, यू कॅन से सखीज, पुकीज, वॉट एव्हर यू कॅन से. सो आम्ही बघायचं एवढ्या गप्पा मारल्यात ना बसमधून. आम्ही फ्रॉम फोंडा टू मारगाव, मारगाव टू बेणावली एवढ्या गप्पा मारल्यात. काहीच शूट नव्हतं केलं तेव्हा. सो आता म्हटलं आपण शूट करूया. सो हिचं नाव आहे मैत्री आणि ही माझी या 12 वर्षापासूनची बेस्ट 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 फ्रेंड आहे. आणि आम्ही सेम बिल्डिंग, सेम सोसायटीमध्ये राहतो. आम्ही आता गेले 2 दिवस आम्ही सोसायटीमध्ये भेटतो, गप्पा मारतो, 2-2 तास बोलतो खाली. मी शूट काहीच नाही केलं. आणि अजून एक माझी बेस्ट फ्रेंड्स, आम्ही 3 जण बेस्ट फ्रेंड्स, आम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. खरंच आय एम व्हेरी लकी फॉर बोथ ऑफ दॅम. खरंच आय एम व्हेरी लकी. पण एका बिल्डिंगमध्ये थांबून सुद्धा आमची भेट होत नाही. सो वी डिसाइडेड की आता आम्ही रोज संध्याकाळी भेटतो, संध्याकाळी गप्पा मारतो, वॉकिंग करतो. सो या अशी आमची जर्नी आहे. सो तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे व्लॉगमध्ये रोज मी जेव्हा व्लॉग्स करते तेव्हा. सो या लेट्स सी, तुम्हाला कळेलच मग. फोटो छान येतात पण ऊन भयानक, ऊन कडक आहे, त्यामुळे गरमी पण भरपूर होते.
moments later. सो या ही अशी प्लेस आहे. सदर्न डेकमध्ये आम्ही पोचलोय. कॅफेमध्ये आम्ही आता बसलोय सदर्न डेक. आणि तुम्हाला दिसतंय का हा व्ह्यू, आणि इथे बसून हा व्ह्यू एन्जॉय करणे, हेच आम्ही कधीतरी मॅनिफेस्ट केलं होतं आणि ते झालंय. आणि हा व्ह्यू ऐक कमाल. हा बीचची वाईब बघा गाईज, काय वाईब आहे. ऊन भरपूर आहे इथे, त्यामुळे आम्ही जाऊ पण शकत नाहीये. इवन इफ जायचं जरी झालं तरी खूप ऊन येत आहे. 2,000 years later. मस्त चिल करतोय आम्ही इथे. हा बीच बघणं आणि याच्या समोर असं बघून ते काय म्हणूयात एक्सप्लोर करणं ना, फील करणं, मजाच वेगळी आहे. फक्त इथे प्रॉब्लेम एवढाच की भरपूर ऊन आहे, डबल टिब्बल ऊन आहे इथे, आणि भरपूर गरम होत आहे पहिली गोष्ट. त्यामुळे आम्हाला बीचवर जाता पण येत नाही आहे, एवढं इथे ऊन आहे. मला दिसतं. आणि आम्ही इथे बसलो आहे. आणि ते कॅफे इथे सदर्न डेक. हो, तुम्ही बघितलं असेल एवढे सगळे मुवमेंट सगळं मी तुम्हाला दाखवलं. सो आता आम्ही चाललो आहे सदर्न डेक. तर आम्ही एक्सप्लोर करून झाले. 2 ते 3 आवर्स आम्ही इथे होतो. आता बघूया, आता झुडिओमध्ये जायचा प्लॅन आहे, कारण एवढं गरम होतं आहे ना, एवढं ऊन ह्या वेळेत तर कुठे जाणं म्हणजे शक्यच नाही. त्या सो आता फायनली झालं आहे आमचं हे सदर्न डेक एन्जॉय करून. खूप मज्जा आली, खरंच खूप मज्जा आली. कधीपासून माझं तर ड्रीम होतं इथे यायचं. सदर्न डेक खूप फेमस कॅफे रेस्टॉरंट आहे गोव्यामध्ये. सो हे आहे बेणावलीम बीचच्या अगदी बाजूला, आणि तिथून तुम्ही बघितलं की बेणावलीम बीच पूर्ण दिसतो. पण आम्ही बीचमध्ये नाही जाऊन आलो, कारण एवढं ऊन आहे, कांट पॉसिबल. सो त्यामुळे आम्ही कॅफेमध्येच सगळं एन्जॉय करून आलो. तिथेच फोटोज व्हिडिओज सगळं शूट केलं आणि काहीच नाही. पण येस, आय एम व्हेरी हॅपी. खूप मज्जा आली आज आम्हाला दोघींना सुद्धा. खरंच खूप एन्जॉय केलं अँड व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. आणि असंच 2024 ऑन अ गुड नोटवर एंड होतं आहे, ह्याचा मला वेगळा आनंद आहे. कारण 2024मधलं हे आमचं लास्ट डे आउट आहे. आणि या सो एन्जॉय केला. आता नेक्स्ट बघूया. आता झुडिओमध्ये जायचा आमचा प्लॅन आहे, कारण गरमीमुळे कुठेच अजून काही जाणं पॉसिबल नाही आहे एवढ्या उन्हात. सो मे बी आम्ही आता झुडिओमध्ये जाऊ. लेट्स सी. सो आता आम्ही आलो झुडिओला. लेट्स सी ते काय शॉपिंग होते. सो रिच्ड होम, आणि भरपूर पुरे झाले. दमली आहे भरपूर. म्हणजे मला कळत नाही आहे मला आता नक्की काय होतं आहे. डोकं दुखतं आहे की काय होतं आहे मला नक्की कळत नाही आहे. अशी अवस्था झाली आहे माझी. फुल बॉडी पेन होते. आय डोंट नो. उद्या न्यू इयर सेलिब्रेट करायचं आहे. उद्या काही गडबड नाही झाली पाहिजे, कारण उद्या न्यू इयर आणि सगळं सेलिब्रेशन असणार आहे उद्या परवा. सो आय जस्ट होप की उद्या काही झालं नाही पाहिजे. सो खूप दमली आहे. तर डोकं भयानक सणसणतं आहे माझं, अक्षरशः सणसणतं आहे. आणि मला नक्की काय होतं आहे मला खरंच कळत नाही. सगळंच दुखतं आहे आणि काय मला म्हणजे कळतच नाही. एवढे दमलो आम्ही आज. भरपूर वॉक केलं. मला असं वाटतं की आज आम्ही भरपूर उन्हात फिरलो, त्यामुळे कदाचित हे झालं असेल. उन्हात फिरलो, थंड काय
खाल्लं पिलं. सो त्यामुळे मला वाटतं असू शकतं, पण होणारच आहे यार, म्हणजे होईलच तो आता त्रास, त्याला काही पर्याय नाही आहे. सो मी इथेच व्लॉग एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या. सो या, मीट यू इन द नेक्स्ट व्लॉग. सो आता मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया.